मंगेशकर रुग्णालयाबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलेलं आहे। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। चिल्लर फेकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय। पोलिसांकडून आपण पाहतोय की आतमध्ये कोणी जाणार नाही, खबरदारी जी आहे ती घेतली जाते। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन दृश्य आपण पाहिली, अजूनही आंदोलन सुरू आहे का? अगदी बरोबर आहे। खरं तर आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे, मात्र दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांकडून चिल्लर जी आहे ती सुद्धा या ठिकाणी फेकण्यात आलेली आहे। रुग्णालय प्रशासनाचा निषेध म्हणून ही चिल्लर जी आहे ती या ठिकाणी फेकण्यात आलेली होती। आपण पाहतोय की आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। मात्र चिल्लर आपण पाहतोय की अशा पद्धतीनं हे पैसे जे आहेत ते या ठिकाणी फेकण्यात आलेले होते। काल सुद्धा अधिकाऱ्यांवरती चिल्लर फेकण्याचा प्रकार जो आहे तो पाहायला मिळाला। अशा पद्धतीनं मोठी चिल्लर जी आहे ते आपण पाहतोय की रुग्णालय प्रशासनावरती या ठिकाणी फेकण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आंदोलनं जे आहेत ती कालपासून होत आहेत। राजकीय पक्ष असतील, त्याचबरोबर विविध संघटनांची आंदोलनं आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र रुग्णालय प्रशासनावरती कारवाई करावी ही प्रमुख मागणी या खरं तर आंदोलनाची आहे। आणि आपण पाहतोय की त्यासाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलनासाठी बसले आपल्याला पाहायला मिळत आहेत। रुग्णालय प्रशासनावरती कारवाई करण्याची मागणी आहे। एखाद्या महिलेला जर 10 लाख रुपयासाठी जीव गमवावा लागत असेल काय अर्थ घ्यायचा? हे अतिशय संतापजनक दुर्दैवी बाब आहे। आणि एखाद्या महिलेला जर उपचार मिळण्यासाठी आधी पैशाची डिमांड केली जात असेल तर हे असं जे रुग्णालय आहे त्याला टाळा लागला पाहिजे। आणि काय कारवाईची मागणी? मला तरी असं वाटतं कुठलाही पेशंट असू द्या पण हॉस्पिटल आल्यानंतर त्याला पैशाची मागणी करण्यापेक्षा त्याला विलाज पहिला केला पाहिजे। प्रत्येक जण पैसा असतो नसतो अचानक जवळ, म्हणून त्यासाठी माणसाला काही मारावं हे चुकी। पाहतोय की कारवाई जी आहे ती कारवाईची मागणी या ठिकाणी केली जाते। मात्र दुसऱ्या बाजूला हायकोर्टामध्ये सुद्धा जाण्याचा इशारा जो आहे तो सुद्धा प्रशांत जगताप यांनी दिलेला आहे। हायकोर्टामध्ये ते जाणार म्हणतात। हायकोर्टामध्ये कोणत्या महापालिका आयुक्त माननीय राजेंद्रजी भोसले यांच्याकडे आमचं पत्र जात आहे की सर्वसामान्य नागरिकांचा 3 लाख रुपये टॅक्स टाकला तर त्यांच्या घराला किंवा दुकानाला बँड लावून सील लावण्यात येतं। पण या हॉस्पिटलचा 27 कोटी रुपयाचा टॅक्स पेंडिंग असेल सुद्धा यांना एक साधी नोटीस दिलेली नाही। जर महापालिका आयुक्तांनी 7 दिवसात हा टॅक्स वसूल केला नाही तर महापालिका आयुक्तांनाच आरोपी करून आम्ही या ठिकाणी हायकोर्टात जाणार आहोत। मान्य शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना तब्बल 6 एकर जागा लता दिदींना या ठिकाणी देण्यात आली, ज्याच्यामध्ये हे चॅरिटेबल हॉस्पिटल चालू होणार होतं। दुर्दैवाने हे चॅरिटेबल झालं नाही। हा लता दिदींबद्दलचा काल आमचा आदर काल आज आणि उद्याही राहील, पण आजचं मंगेशकर नक्कीच काय नक्की प्रमुख मागणी असणार आहे? काय कारवाईची मागणी? नाही, मुळात आमची मागणीच आहे की आता या ठिकाणी या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये फक्त धंदाच होतो, इथं काही जनसेवा होत नाही। पुणेकरांची, महाराष्ट्रातल्या नागरिकांची जी हक्काची 6 एकर जमीन आहे ती त्यांना मोफत देण्यात आलेली, ती शासनाने काढून घ्यावी। दुसरी गोष्ट, परवा फक्त 10 लाख रुपयासाठी त्या पेशंटचा नाही का मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये यांच्याकडं जो कॉरेस्पॉन्डंट नाही का जे काय आहेत त्यांच्याकडे पूर्ण माहिती घेतलं तर लक्षात येते 32 कोटी रुपये 34 कोटी रुपयाचा जो निधी आहे ज्याच्यामध्ये त्यांना मेडिकल सेवेतून, पार्किंगमधून, बाकीच्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्याचे 2% नाही का त्यांना जनतेवर खर्च करायचे असतात। 34 कोटीचा फंड इथं शिल्लक असताना तिथं 10 लाख रुपयासाठी या पेशंटला त्या ठिकाणी मृत्यूला का सामोरं जावं लागलं? तक्रार करणार 34 शासनाकडे तक्रार करणार आहोत। शिवाय आम्ही नाही का हायकोर्टमध्ये सुद्धा जाणार आहोत की या सगळ्या जो फंड आहे तो त्यांनी इन्कम टॅक्सला पण दाखवलेला की इन्कम टॅक्स 34 कोटी रुपये फंड शिल्लक आहे, ज्याच्यातून अशा प्रकारच्या गरजू गोर गरीब नागरिकांना मोफत सेवा द्यावी लागते। पण तसं असताना त्यांनी ते केलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्याची सुद्धा चौकशी व्हावी। त्याचबरोबर श्री गैसास असतील किंवा त्या ठिकाणी गोसावी मॅडम असतील बिलिंगच्या, आणि कांगणे मॅडम ज्या लेबर रूमच्या प्रमुख आहेत, या तिघांना याच्यामध्ये आरोपी म्हणून करण्यात यावं। हॉस्पिटलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हॉस्पिटल प्रशासन असं म्हणते की खर्च असतं। आम्ही 10 लाख रुपयाची मागणी जी आहे ती केली, त्यांनी मान्य सुद्धा केलं। मात्र नातेवाईकांवरतीच त्यांनी आरोप केले की नाही त्यांची